नमो तस्ते भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. शतसंपन्न उपासक उपासिका, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं धम्मसंघांच्या या नवीन धम्मदेशनेच्या व्हिडिओमध्ये मी धर्मपाल साळुंके स्वागत करतो. तुम्ही आणि मी आपण महिन्यातनं 4 दिवस समजा अष्टशील घेण्याचा प्रयत्न करतो. खूप चांगल्या प्रकारे अष्टशिलाचं पालन देखील करतो, प्रयत्न करतो खूप चांगल्या प्रकारे. आता ह्या अष्टशिलामध्ये तिसरं शील आहे ब्रह्मचर्या वेरवणी सिक्खापदं समादियामी. इतर वेळेस पंचशील घेतो तेव्हा कामेस्वमिच्छाचारा आणि नंतर अब्रह्मचर्य वेरमणी, की बाबा ब्रह्मचर्य माझं तुटणार नाही आणि तुटलं तर ते अब्रह्मचर्य, अशा अब्रह्मचर्यापासून दूर राहण्याचा मी शील ग्रहण करते. बरोबर. मग अब्रह्मचर्य म्हणजे काय? बरोबर. अब्रह्मचर्य म्हटलं तर कम्प्लिटली सिलेबसियन आहे. बरोबर. काय मग याचा अर्थ? बरोबर. मग आपण ज्याला ब्रह्मचर्य म्हणतो ते काय ब्रह्मचर्य आहे ते या व्हिडिओमध्ये बघूया आपण. किंवा आत्तापर्यंत या शिलाचं पालन आपण कसं करत असाल, की हो मी असं केलं तर ब्रह्मचर्य, किंवा मी असं नाही केलं तर माझं ब्रह्मचर्य. बरोबर. म्हणजे आपण त्या दिवसाला आपल्या पतीपासून दूर राहणं किंवा पत्नीपासून दूर राहणं. बरोबर. अशा प्रकारचा आपण शील समजतो समजा. बरोबर. अब्रह्मचर्य. ठीक आहे. पण हे शील खरं असंच आहे का, की याच्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत? आज मी ब्रह्मचर्याचं पालन केलं जेव्हा आपण असं म्हणतो अष्टशिलामध्ये, मग खरं तर हे ब्रह्मचर्य काय अपेक्षित आहे? जेव्हा भगवंत म्हणतात की बाबा ब्रह्मचर्य कसं अपेक्षित असलं पाहिजे, ते आपण आजच्या सूत्रामध्ये बघूया. आणि मला माहिती आहे, खात्री आहे की हे सूत्र तर इथं बरेच लोकांनी वाचलं नसेल, माहिती नसेल. आणि अशा प्रकारचं ब्रह्मचर्य अपेक्षित आहे उपोषणाच्या दिवशी, हे बरेच लोकांना माहिती नसेल. माझ्याही वाचनामध्ये हे पहिल्यांदा आलं आहे. बघू आपण हे सूत्र काय. सूत्राचं नाव आहे मित्रांनो मैथुन सूत्र. आता मैथुनचा अर्थ होतो संभोग करणे किंवा सेक्स करणे. बरोबर. असा अर्थ आहे. आता या ठिकाणी याचा अर्थ कसा घेतला गेला आहे ते आपण बघूया. म्हणजे एक ब्राह्मण बुद्धांकडे येतो आणि बुद्धांना म्हणतो की भगवंत, तुम्ही स्वतःला ब्रह्मचारी म्हणतात का? बरोबर. इकडनं हे सगळं सुरू होतं. मग आपण जेव्हा अष्टशिलाचा अभ्यास करतो, पालन करतो उपोषणाला, मग तेव्हा आपण अशा प्रकारचं ब्रह्मचर्याचं पालन करतोय का? हे आता आपण सगळ्यांनी एकमेकांना किंवा आधी स्वतःलाच विचारलं पाहिजे, की खरंच अशा प्रकारचं अष्टशिलाचं माझं पालन होतं आहे का? आणि जर होत असेल तर साधुकार आहे. आणि जर असं होत असेल तर बुद्ध बघा पुढे काय म्हणतात ते आपण बघूया. मित्रांनो, 3 मेपासून आपण सुत्तांचा अभ्यास करत आहोत. आता असे सुंदर सुत्त, इतके छान सुत्त आहेत की जे वाचूया, त्याला प्रॅक्टिकल आपल्या लाईफमध्ये आपण इम्प्लिमेंट करूया आणि त्याचे कसे फळं दिसत जातात ना, असा एक खूप छान कोर्स मी आता डिझाईन केला आहे. खूप बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत जाऊया. हा सर्टिफिकेट कोर्सच आहे, पण खूप प्रॅक्टिकल आहे. बरोबर. हे असं केलं पाहिजे, असं केल्याने असे फायदे होतात, हे आपण त्या सूत्रांमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. थेअरी पण आणि प्रॅक्टिकल पण खूप चांगल्या प्रकारे. अभ्यास काय असेल, होमवर्क काय असेल, की आज असं कुशलकर्म केलं का, अशा प्रकारे शिल्पालन केलं का, अशा प्रकारे दानकर्म केलं का. बरोबर. असा होमवर्क असेल, खूप मजा येणार आहे. ठीक आहे. ज्यांना शक्य त्याने नक्की ॲडमिशन घ्या. काही डाऊट्स असल्यास या नंबरवरती मला संपर्क करा. ओके. मैथुन सूत्र काय होतं? अतको जाणूसोणी ब्राह्मणो, की जाणूसोणी नावाचा हा ब्राह्मण बुद्धांकडे येतो, बुद्धांना विचारपूस करतो. विचारपूस केल्यानंतर ओके, मग आता बुद्धांना तो काहीतरी विचारतो. काय विचारतो? म्हणतो, भवंपी नो गौतमो पटिचारी ब्रह्मचारी पटिजानाते, की भवंपी तुम्हीसुद्धा गौतम स्वतःला असं ब्रह्मचारी म्हणतात का? मग बुद्ध म्हणतात, बुद्ध आता काय उत्तर देतात बघा, किती इंटरेस्टिंग बुद्ध उत्तर देतात. भगवंत म्हणतात, आधी मराठीत सांगतो कसं, की जर कोणाला ब्रह्मचारी म्हणत असेल तर त्याने ते मलाच म्हणावं. बरोबर. जर कोणी फॉर एक्झाम्पल तसं कोणा श्रीमंत म्हणत असेल तर त्यांनी फक्त मलाच म्हणावं, कारण की तशी क्वालिटी माझ्यामध्ये आहे. बरोबर. जसं कोणाला ब्रह्मचारी म्हणत असेल तर त्याने ते फक्त मलाच म्हणावं, असं माझ्यामध्ये त्या क्वालिटीज आहे. मग तसंच काय, अखंड, अखंडित, अछिद्र, म्हणजे त्याला पूर्ण छिद्र पडलं नाही, अखंड आहे. असबलं, शेक होणारं नाही आहे. बरोबर. अकम्मासं परिपूर्णं परिशुद्धं ब्रह्मचर्यं चरति, की अजिबात त्या शिलामध्ये, त्या ब्रह्मचर्यामध्ये कुठलं खंडन पडलं, म्हणजे आज नाही झालं पण उद्यापासून कंटिन्यू असं नाही. कुठलंही छिद्र, म्हणजे तेच की कुठलंही त्यामध्ये गॅप नाही आहे, कुठला लॅग्युना नाही आहे, कम्प्लीट आहे, अखंडित आहे असं ब्रह्मचर्य.
परिशुद्ध आहे, परिपूर्ण आहे, असं कोणी असेल ना, मम मग एव येतं ममेव येतं, की मीच आहे ब्राह्मण. जर कोणी असं असेल तर मीच आहे. मलाच म्हणायला पाहिजे की मीच ब्राह्मण अखंड, म्हणजे अखंडं, अचिद्दं, असबलं, अकम्मासं, परिपूर्णं, परिशुद्धं, ब्रह्मचर्यं चरामि, की मीच आहे की जो अशा प्रकारचं अखंडित, अछिद्रित, परिपूर्ण, शुद्ध असं ब्रह्मचर्याचं पालन करतोय. मीच आहे समजा असं. तर मग काय? तो आता प्रश्न विचारतो ब्राह्मण, की बाबा काय? तुम्ही कशाला म्हणतात ब्रह्मचर्य, जे त्याच्यामध्ये खंडन झालेलं नाही आहे, ज्याच्यामध्ये कुठलं छिद्र नाही आहे समजा, जे असं शेक होत नाही, अकंपित आहे, अशा प्रकारचं त्याने विचारलं बुद्धांना. आता भगवंत मित्रांनो उत्तर देत आहे. आता 7 प्रकारे एक गोष्टी सांगतील हं. बाबा ब्रह्मचर्य असं, 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 असं. आता आपण हे स्वतःला विचारूया, की माझं अशा प्रकारचं ब्रह्मचर्य होतंय का? होतंय का? होतंय का? होतंय का? 7 प्रकारे सांगतात. आता समोर ब्राह्मण बसलाय, एक उपासक बसला, एक गृहस्थ बसलाय, म्हणून उदाहरणं दिली जात आहे एका स्त्रीबद्दलचे. म्हणजे एखाद्या स्त्रीला बघून त्याला असं होत असेल समजा, बरोबर? आता समोर जर एखादी उपासिका बसली असती, मग तिला उदाहरणं दिले असते एका गृहस्थाचे, एका उपासकाचे, एका माणसाचे, बरोबर? तसं नीट समजून घ्या. आता बुद्ध म्हणतात, इद ब्राह्मण एकच्च समणो वा ब्राह्मणो वा सम्मा ब्रह्मचारी. बरोबर, की एखादा श्रमण किंवा ब्राह्मण असेल किंवा एक गृहस्थ असेल, जो स्वतःला ब्रह्मचारी असा पटिजान मानो, की तो स्वतःला ब्रह्मचारी म्हणतो, बरोबर. पण तो स्वतःला ब्रह्मचारी म्हणतो आणि त्याने कधीही न हेव कधीच एखाद्या समर्ण ब्राह्मण किंवा उपासक स्वतःला ब्रह्मचारी म्हणतो आणि त्याने कधीच नाही काय मातुगामेन सद्धिं द्वयं समापत्तिं, की तो त्याने आत्तापर्यंत समजा कधीच एखाद्या स्त्रीबरोबर काही स्पर्श केलेला आहे किंवा मैथून केलेलं आहे, बरोबर, किंवा फिजिकली अटॅच झालेला आहे समजा, अशा प्रकारे असं काही केलेलं नाही आहे. म्हणजे कंप्लीट ब्रह्मचर्याचं पालन तर आहे, शरीराने कम्प्लिटली ब्रह्मचर्याचं पालन तर आहे, बरोबर. पण ठीक आहे, काय अपिचको मातुकामस. आता मातुकाम म्हणजे काय? परस्त्री. परस्त्री, ओके. मातू म्हणजे आई नाही, तर मातुकाम म्हणजे एक परस्त्री आहे, बरोबर. पण एखाद्या परस्त्रीला बघून किंवा एखाद्या परस्त्रीकडून तो काही गोष्टींची इच्छा करतो किंवा त्याला परमिशन देतो. काय? उच्छादन, परिमर्दन, न्हापन, संवाहन, की बाबा स्पर्श करणं, रगडणं, आंघोळ घालून देणं, मालिश करून देणं, इतर गोष्टी करवून घेतो किंवा त्यासाठी परमिशन देतो. आणि असं परमिशन वगैरे करून घेतल्यानंतर तंग असा देती तंग निकामेती तेन च वित्तिं आपज्जती, की मग अशा गोष्टींमध्ये तो रस घेतो, त्याला त्या गोष्टी आवडतात, तो क्रेव करतो, पाहिजे. सेक्स नाही, मैथून नाही, पण ह्या गोष्टी तर पाहिजे, बरोबर, पाहिजे. आणि त्याच्यामध्ये तो खूप आनंद वाटून घेतो, बरोबर. इदंपि खो ब्राह्मण ब्रह्मचर्यस खंडंपी छिद्दंपी संबलंपी कम्मासंपे. इथेच म्हणे ब्राह्मण त्याचं ब्रह्मचर्य तुटतं, खंडन होतं, छिद्र पडतात, शेक होतं, बरोबर. काय झालं? एखादा समर्ण ब्राह्मण किंवा उपासक त्याचा आत्तापर्यंत स्त्रीसोबत परस्त्रीसोबत काही संबंध आलेला नाही आहे आणि तो समजतो की हो माझं आता ब्रह्मचर्य खूप चांगल्या प्रकारे चाललेलं आहे, पण फिजिकल काही झालेलं नाही आहे, पण आता तो असे विचार करतो किंवा परमिशन देतो आणि करून घेतो. काय? परस्त्रीकडनं हात लावणं, बरोबर, मालिश करून घेणं, आंघोळ करून घेणं, आणि ह्या गोष्टींमध्ये तो रस घेतो. सेक्स नाही आहे, मैथून नाही आहे, पण इतर गोष्टींमध्ये रस घेतो, केलं पाहिजे, आवडतंय, मजा येते, अशा प्रकारे, बरोबर. इथेच त्याचं ब्रह्मचर्य तुटतं पहिलं, बरोबर. ठीक आहे, नीट समजून घ्या. आता मग कोणी आता गृहस्थ असतील तर समजून घ्या, आज माझं अष्टशील आहे तर मी हे सुद्धा करायला नको, बरोबर. ठीक आहे, अशा म्हणजे पत्नीसोबत वगैरे किंवा पत्नीने पतीसोबत. बघा, हे काय महत्त्वाचं माहिती आहे, हे जे शील आपण घेतो, अष्टशील का घेतो? कर्मकांड नाही आहे. स्वतःच्या इंद्रियांवरती आपण संवर करतोय, कंट्रोल करतोय. का कंट्रोल करतोय?
कारण की पुढे समाधीसाठी याची मदत झाली पाहिजे. हे विकार वरती उसळायला नको म्हणून त्याचा आपण दमन करतोय, शमन करतोय शिलांच्या माध्यमातून. याच्यासाठी कर्मकांड नाही आहे, नाही आज असं नाही करा, आज ब्रह्मचर्याचं पालन आहे. अरे पण का? माझे इंद्रिय शांत व्हायला, की मला पुढे ध्यान करायचं आहे. ध्यानामध्ये कामुक विचार नको व्हायला, कामुकता नको वाढायला म्हणून. बरोबर? म्हणून हे शील आहे. चला, हे झालं पहिला भाग. मग इथेच बुद्ध म्हणतात, की बाबा अशा प्रकारच्या ब्रह्मचर्याला, जो ब्रह्मचर्य तो पालन करतोय, पण बाकी असे पण विचार करतोय किंवा असं करवून घेतोय, तर याला आहे ना अपरिशुद्धं ब्रह्मचर्यं चरती. हा एकदम म्हणजे अशुद्ध आहे. बरोबर? हे ब्रह्मचर्य बरोबर नाही आहे. बरोबर? अशुद्ध आहे. कसं? पण संयुक्तो मैथुनेनो, हे एका प्रकारचं मैथुनच आहे. हे एका प्रकारचं सेक्सच आहे. बरोबर? म्हणून न परिमुच्यते, आणि म्हणूनच माहिती काय होतं? न परिमुच्यती जातीया, की तो जाती, जरा, मरण, शोक, परिदेव, दुःख, दोमनस इत्यादींपासून त्याची मुक्तता होत नाही. न परिमुच्यती दुःखस्माती वदामी, आणि म्हणून मी म्हणतो की अशा व्यक्तींचं दुःखातून काही मुक्तता होत नाही. जाती, जन्म, मरण, दुःख, शोक इत्यादी गोष्टींपासून याचं काही सुटका होत नाही. बघा, आता नीट समजून घेऊ. अष्टशिलाचं पालनपैकी ब्रह्मचर्य तर होतं आहे, लांबच आहे बायकोपासून किंवा परस्त्रीपासून. पण असे विचार केले जात आहेत किंवा इतर गोष्टींना परमिशन दिली जाते आणि करवून घेतलं जातं आहे आणि त्याच्यामध्ये आनंद होतो आहे. अरे माझं कुठं शील तुटतं, मी तर फक्त असंच करून घेतो आहे, असंच करतो आहे. शील तुटलं जातं आहे, शील तुटतं आहे. ते ब्रह्मचर्य बुद्ध नाही म्हणते, हे ब्रह्मचर्य नाही आहे, हे तर एका प्रकारचं मैथूनच आहे. अशा प्रकारे. आणि मग या लोकांची दुःखापासून मुक्तता नाही होत. दुःखापासून म्हणजे निब्बाणाला लोक जातच नाही. अशा प्रकारे. चला, हे होतं पहिलं. खूप इंटरेस्टिंग आहे. जेव्हा वाचलं तेव्हा इंटरेस्ट खूप भारी सुटतं आहे. मग तर दुसरी गोष्ट काय? पुनश्च परं ब्राह्मण, की मग एक कुठला तरी ब्राह्मण आहे, म्हणजे एक उपासक आहे समजा, आपण असं घेऊ. बरोबर? समणो वा ब्राह्मणो वा सम्मा ब्रह्मचारी पटी जानमानो न हेवको मातोगामेन सद्यं द्वयं दंग समापत्तिं समजापत्ये नातो मातोगामस्थ वेगळे अपिच खो मातोगामेन सद्यं संघडती संकीडती संकेलायती. कथा. आज माझा उपस्थित आहे, आज मी ब्रह्मचर्याचं पालन करतोय. अब्रह्मचर्य माझं शील आहे. मी नाही कुठल्या परस्त्रीसोबत फिजिकल आहे. एक नाही मी तिच्याकडनं काही मालिश वगैरे समजा करून घेतो किंवा कशा प्रकारचं, राईट? 2 नाही करत आहे मी. पण परस्त्रीसोबत संजगती, हसणं खेळणं जात आहे, ही हा चालू आहे, जोक मारणं चालू आहे. बरोबर? जोक मारणं चालू आहे, हा चालू आहे, आणि त्याच्यामध्ये रस घेतला जातो आहे. हा असेल, जोक मारणं असेल. बरोबर? म्हणजे एखाद्या प्रकारची वाचिक मजा चालू आहे. ठीक आहे? त्याच्यामध्ये रस घेतला जातो आहे. तर मग तिथंच त्यांचं ब्रह्मचर्य तुटतं. फिजिकल नाही आहे, नाही कुठले विचार येत आहेत, पण अशा प्रकारचं काहीतरी कार्य होतं आहे, तिथे त्याचं शील तुटतं आहे. ब्रह्मचर्य नाही आहे हे बुद्ध म्हणतात. आणि हे लोक निब्बाणापर्यंत जाऊ शकत नाही, दुःखाच्या मुक्तीपर्यंत जाऊ शकत नाही. हे खंडित असं ब्रह्मचर्य आहे, बुद्ध असं म्हणतात. बघा, मी 2 नंबर दिला इथे. ठीक आहे? पे येते ना, पे म्हणजे पुढचं मागचं परस कंटिन्यू, अशा प्रकारे. ठीक आहे. पाहिलं, इतकं बारीक शील आहे. जसं आपण शीलाचा अभ्यास करत जाऊ, शील अजून गंभीर होत जातील. अशा प्रकारे. बरोबर? म्हणून तुम्ही जर भिक्षूंचे विनयपिटक बघाल, त्याच्यामध्ये आहे सेखीय 75 प्रकारचे नियम आहेत. भिक्षूंनी कसं वागायचं, परस्त्रीसोबत ही हा हसे मजाक करू नये, असं नियम आहे सेखीयमध्ये. 75 पैकी हे काही नियम आहेत. आता पुढे दिसतील ते. बरोबर? चला, मग तिसरं बघा काय. नपी, मग ह्या 3 गोष्टी एखाद्या व्यक्ती करत नाही. बरोबर? फिजिकल नाही आहे, मालिश वगैरे करून घेत नाही आहे, हा पण करत नाही आहे, जोक मारत नाही समजा, अशा प्रकारे. पण काय करतो तो? बघा 3 नंबर. अपि चक्को मातु गामस्थ चक्षुना चक्षु उपनिज्झायती पेक्षते. इतर गोष्टी काही करत नाही आहे, पण एखाद्या परस्त्रीच्या डोळ्यात डोळे टाकून बघतोय एकदम. ठीक आहे? स्त्रियांना नजर कळते असं म्हणतात. एकदम डोळ्यात डोळे टाकून बघणं सुरू आहे. बरोबर? इथेच तुमचं ब्रह्मचर्य हे तुटतंय. इथेच तुमचं ब्रह्मचर्याला छिद्रे पडतायत. बरोबर? जे आता ब्रह्मचर्य नाही राहिलं आहे,
आणि आता असे लोक निब्बाणापर्यंत जात नाही, शील तुटलं जातं. याला ब्रह्मचर्य नाही म्हटलंय असं भगवंत म्हणतात मित्रांनो. बरोबर. आता डोळ्यांमध्ये डोळे टाकले जात आहेत समजा, तर कुठल्या उद्देशाने, कुठल्या हेतूने हे समजून घ्या अशा प्रकारे. बरोबर. हे होतं तिसरं. आता चौथं बघा काय. ठीक आहे. मग आपण समजून घेऊ की जर आज आपण शिलामध्ये आहोत तर हे नाही करायचं, असं नाही करायचं आणि माझं शील तुटेल. बरोबर. कुठल्या हेतूने मी बघतोय, कुठल्या हेतूने मी बघतोय. बरोबर. अशा प्रकारे नीट समजून घेऊ आपण. बघा आता काय चौथ्यामध्ये काय की बाबा बाकीच्या इतर गोष्टी तर होत नाही आहे, पण काय होतं माहिती आहे, अभिचको मातु गामस सद्दं सुणाती तिरोकुट्टं वा तिरोपाकारं वा हसंतिया वा भणंतिया वा गायंता वा रोदंतिया वा. काय होतं आता की तो काय करतो, तो पुरुष एखाद्या स्त्रीबद्दल सद्दं सुणाती शब्द ऐकतो. कसं लपून छपून कसं ऐकतो की एखादं कोणी गॅलरीमध्ये उभे असेल तर लपून छपून ऐकणं काय चालू आहे. कोणी कंपाऊंडमध्ये उभे असेल त्यांचं लपून छपून ऐकणं काय हसतायत, काय बोलतायत, काय गातायत, का रडतायत, हे सगळं लपून छपून ऐकणं, त्याच्यामध्ये रस घेणं, त्याच्यामध्ये इच्छा बाबा काय चालू आहे समजा, बरोबर रस घेऊन ऐकणं सगळ्या ह्या गोष्टी, हे पण तुमचं ब्रह्मचर्य तोडतं. तुम्ही हेतू समजून घ्या, याच्यामागे हेतू काय असेल तेव्हा ब्रह्मचर्य तुटतं. याला संपूर्ण ब्रह्मचर्य म्हटलेले नाही आहे. आणि हे ब्रह्मचर्य तुटल्यानंतर कुठलाही व्यक्ती निब्बाणापर्यंत जात नाही, मुक्त होत नाही. बरोबर. जाती जन्मा दुःखापासून शोकापासून असं भगवंत म्हणतात. हे आता इथे उदाहरण स्त्रियांसाठी म्हणजे किती स्त्रियांचे आहेत, पण स्त्रियांसाठी पुरुषांची उदाहरणं असतील, नीट समजून घेऊ आपण. मग आता पाचवं बघा काय 5 नंबरला नपी मातु गामस सद्दं सुणाती वगैरे अपिच खो यानी स तानी पुब्बे मातुगामेन सद्धिं हसित लपित किडंतानी तानी अनुसरते. बरोबर. फॉर एक्झाम्पल एखादा भिक्षू आहे किंवा उपासक आहे. हां, काय होतं आता तो इतर काही गोष्टी तर होत वरच्या मेन्शन केलेल्या 4 गोष्टी तर होत नाही आहे. पण आता 5वी गोष्ट काय की तो त्याच्या यानिस्त तानी पुब्बे की पूर्वीची जी स्त्री असेल समजा, म्हणजे मैत्रीण असेल, बायको असेल, तिला आठवतोय आता, अनुसरती, तिला स्मरण करतोय. काय स्मरण करतोय? तिच्यासोबतचं हसणं, तिच्यासोबतचं आलिंगनं, तिच्यासोबतचं इतर काहीतरी, हे सगळं फक्त स्मरण करतोय मित्रांनो. मेंटली फक्त स्मरण करतो. बरोबर. इथेच ब्रह्मचर्य तुटलं जात आहे. बरोबर. याला ब्रह्मचर्य नाही म्हटलं आहे. हे तर अशुद्ध ब्रह्मचर्य आहे. बरोबर. आणि असे लोक दुःखमुक्तीला जात नाही असं भगवंत म्हणतात. विचार केला जातोय कसा सेक्शुअल असेल. बरोबर. अशा प्रकारे हे होतं 5वं. 6वं काय होतं अपिचखो पස්සती गहंपती वा गहंपती पुत्र वा पंचही काम गुणेहि ती समपत्ती समंगीभूतांग परिचारयमानं. आता काय होतं, समोर एक ब्राह्मण बसलाय, त्या उपासकाला एखाद्या उपासकाचं उदाहरण दिलं जातं आहे. म्हणजे सेम लिंग आहे, हा पण पुरुष आहे, तो पण पुरुष आहे. एखादा पुरुष एखाद्या दुसऱ्या पुरुषाकडे कामवासनेनं बघतोय. तसंच एखादी स्त्री एखाद्या स्त्रीकडे कामवासनेनं बघते. ठीक आहे. 5 प्रकारचे काहीतरी कामभोगाचे गुण असतील त्या. ओके. तर ते आपण पुढे बघूया. तर अशा प्रकारे 5 गोष्टीने अशा 5 कामगुणांच्या गोष्टीने स्त्रीकडेच बघते, पुरुषकडेच बघतोय. तिथे सुद्धा तुमचं शील तुटलं, तिथे सुद्धा तुमचं ब्रह्मचर्य तुटलं. याला ब्रह्मचर्य बुद्ध म्हणत नाही. आणि असे लोक हे निब्बाणापर्यंत जात नाही, दुःखापासून मुक्ती होत नाही, जरा जाती जन्म शोकापासून यांची मुक्तता होत नाही असं भगवंत म्हणतात. बघा किती इंटरेस्टिंग आहे. 7वं काय, 7वामध्ये काय वरती सांगितलेल्या 6 गोष्टी तर अजिबात नाही आहे. बरोबर. अजिबात तो व्यक्ती करत नाही आहे. पण तो काय करतो हे कधी कधी माझ्याकडनं आधी व्हायचं. कसं काय व्हायचं इंटरेस्टिंग आहे की बाबा मी आता इतकं पुण्यकर्म करतोय. बरोबर. कसं अपिचको ऐय तरांग देवनिकायं पणिधाय ब्रह्मचरी यंग चरती इमिना अहंशीलेन वा वतेन वा तपेन वा ब्रह्मचर्येन वा देवो वा भविष्यामि देवयतरो वाती. की मी आज इतक्या चांगल्या प्रकारे ज्या शीलाचं पालन करतोय, ब्रह्मचर्याचं पालन करतोय,
बरोबर, दान देतोय, इतकं चांगलं मी व्रत करतोय, इतकं चांगलं मी तपतोय, म्हणजे शील समाधी पंयेचा अभ्यास करतोय, दान धर्म करतोय, ब्रह्मचर्याचं पालन करतोय, याच्या प्रतापाने देवो वा भविष्यामी, मी कधीतरी मी पुढच्या जन्मामध्ये मी देव होऊ, अशा प्रकारचा विचार केला जातोय. ह्या माझ्या ब्रह्मचर्यामुळे मला अशा प्रकारचं दैवी सुख प्राप्त हो, मी देवता हो. तर असा सुद्धा विचार केला जात असेल, त्याच्यामध्ये आनंद घेतला जात असेल, त्याच्यामध्ये रस उत्पन्न होत असेल, तर हे इथेच तुमचं ब्रह्मचर्याशी तुटतं आहे. हे अशुद्ध ब्रह्मचर्य आहे. बघा काय, ठीक आहे, बरोबर, ज्याला आपण कामतण्णा, भवतण्णा, विभवतण्णा, याच्यामध्ये भवतण्णा आली. कसं, की बाबा मी भविष्यामध्ये समजा अशा प्रकारे देवता बनवू आणि ते देवतांचं जे सुख असतं, त्या देवतांना इतक्या राण्या असतील, वेगळे 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 असे काहीतरी विचार असतील, बरोबर, तेही चुकीचं आहे. तिथे तुमचं शील तुटलं जातं आहे अशा प्रकारे. ठीक आहे, बघा, असा विचार करणंही आणि ह्या हेतूने शीलाचं पालन करणं, ब्रह्मचर्याचं पालन करणं किती चुकीचं आहे. आणि तिथे तुमचं शील तुटलं जातं आहे, बरोबर, अशा प्रकारे. ठीक आहे मित्रांनो, हे होत्या 7 गोष्टी. मग पुढे बुद्ध म्हणतात, अयं विच्यते ब्राह्मण अपरिशुद्धं ब्रह्मचर्यं चरति. हे चुकीचंच आहे, हे एखाद्या प्रकारचं संभोगच आहे अशा प्रकारचं. आणि म्हणून असे लोक न परिमुच्यती जातीया जराय मरेण शोकेन परिदेवेही. जाती, जन्म, मरा, नंतर आपलं परिदेव असेल, दुःख असेल, दोमनस उपास आहे, ह्या गोष्टींपासून या लोकांची मुक्तता होत नाही. बरोबर, 7 गोष्टी आहे. पुढच्या वेळेस जेव्हा आपण अष्टशील घेऊ आणि अब्रह्मचर्या वेर म्हणी ही जेव्हा आपण गाथा म्हणूया, हे जेव्हा आपण शील घेऊया, तेव्हा ह्या 7 गोष्टी आठवल्या पाहिजेत. आणि आता कितीही आपण अवेअरनेसमध्ये असू की माझं शील तुटता कामा नये. आता बघा, हे सूत्र कळल्यानंतर, यातल्या काही गोष्टी कळल्यानंतर पुढच्या वेळेस जेव्हा आपण हे शील घेऊ, किती गंभीरपणे त्या शीलाचं आता पालन होईल. आणि जितक्या गंभीरपणे ते शील पुष्ट होत जाईल, त्याचे फळं किती पुष्ट असतील. निब्बाणाला वरती देवता बनायचं आहे, देवी बनायचं आहे, मग बरे संपत्ती असेल, वर वगैरे वगैरे वगैरे, तो विचार नको ना, शील तिथेच तुटलं शेवटी. म्हणून बघा, तो पॉईंट पण शेवटी ठेवला आहे. कारण की आज आपण जातक अट्टकथा, धम्म अट्टकथा वाचत असताना असे विचार पण येतील की मी बाबा कशाला परत परत जन्म मृत्यू 33मध्ये जाऊया, आराम करूया, मग नंतर बुद्ध येतील तेव्हा येऊया, असे पण विचार मला येतात आजही. पण तिथे शील तुटलं जात आहे, बरोबर, असा विचार येता कामा नाही समजा. बरोबर, अशा प्रकारे किती मायन्यूट आहे, किती बारकाई आहे. आणि जर खरंच कोणी असं अष्टशिलाचं पालन करत असेल मित्रांनो, किती परिशुद्ध असेल, किती शील स्ट्रॉंग असतील, किती त्याची समाधी स्ट्रॉंग असेल, क्या बात आहे. बरोबर, मग पुढे काय झालं, मग आता भगवंत आहे ना या ठिकाणी एक सिंहनाद करतात. कसं, की जोपर्यंत यावकीवंचाहं ब्राह्मण इमे संग सत्तनं मैथुन संभो संयोगानं अय्यतर मैथुन संयोभं अय्यतरं मैथुन संयोग अत्तनि अपहीनं समनुपस्सिं नेवत अहं ब्राह्मण सदैव के लोके समारके स ब्रह्मके सत्समण ब्राह्मणीय पजाय देवमनुष्याय अनुत्तरं सम्मासं संबोधिं अभिसंबोधतील पंचयासी अभिसंबुद्धो पंचयासी. असं म्हणतात की भिक्षूंनो, की ब्राह्मण जोपर्यंत ह्या 7 मैथुनाच्या गोष्टी, ब्रह्मचर्याच्या गोष्टी माझ्यामधून पूर्णपणे हीन झाले नव्हते, पूर्णपणे संपले नव्हते ना, तोपर्यंत मी कधीच म्हटलो नाही की या संपूर्ण लोकामध्ये, संपूर्ण देवांमध्ये, संपूर्ण ब्रह्मांमध्ये की मी अनुत्तर श्रेष्ठ अशी संबोधी प्राप्त केलेली आहे. जोपर्यंत होते तोपर्यंत मी कधीच नाही म्हटलं की मला संबोधी प्राप्त झाली आहे. पण जेव्हा हे 7चे 7 गुण, ते दुर्गुण आहेत, जेव्हा माझ्यातनं पूर्णपणे गेले, अत्तनी अपहीनं न समुन्नपस्सिं यथांग ब्राह्मण, जेव्हा मला कळलं की या माझ्यामध्ये आता ह्या 7 गोष्टी नाही आहे, तेव्हाच मी म्हटलं सदैव के लोके समारके स ब्रह्मके सत्समण ब्राह्मणीय पजाय सदैव मनुष्याय अनुत्तरं सम्मा संबोधिं अभिसंबुद्धाती पंचयासे. आणि तेव्हाच मी म्हटलं की हो,
आता हे 7 अवगुण माझ्यामध्ये नाही आहे आणि आत्ताच मला पूर्ण ह्या लोकांमध्ये, पूर्ण ह्या ब्रह्मांमध्ये, श्रवण ब्राह्मणांमध्ये, या प्रजांमध्ये, या देवमनुष्यांमध्ये मला अनुत्तर श्रेष्ठ अशी सम्मा संबोधी प्राप्त झालेली आहे. तेव्हा जाऊनच मी म्हटलं आणि मग पुढे बुद्ध म्हणतात, याणांचे मे दस्तन उदपाती, मला आता ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. अकुप्पा मे विमुक्ती, माझी विमुक्ती, माझा निब्बाण आता अनशेकेबल आहे, कन्फर्म आहे. चेतविमुक्ती, माझी चित्त विमुक्त झालेलं आहे. कुठला विकार नाही आहे आता, सगळं किरियच आहे. बरोबर. अयंगंतिमा जाती, ही माझी शेवटचा जन्म आहे. नथिदानी पुनर्भवते, पुन्हा माझा जन्म नाही आहे. असं भगवंत काय करतात, घोषणा करतायत, सिंहनाद करतायत की जोपर्यंत माझ्यामध्ये हे अवगुण होते, मी कधीच म्हटलो नाही की मला सम्मा संबोधी प्राप्त झाली आहे. पण जसे गुण गेलेत, हे अगुण गेलेत, तेव्हा मी स्वतःला सम्मा संबोध म्हणू लागले. माझा परत जन्म नाही आहे, हा माझा शेवटचा जन्म आहे. बरोबर. माझा निब्बाण, माझी विमुक्ती ही अकुप्प आहे, अनशेकेबल आहे आणि कन्फर्म आहे. असं म्हणत असताना जाणूसोनी ब्राह्मण साधू वाद देतो, अभिकंतं भोग गौतम, अभिकंतं भोग. त्याला पटलंय. आपल्याला इथे घेण्यासारखं काय आहे मित्रांनो, की आपण अब्रह्मचर्य वेरमणी सील घेतो, पण आता पुढे, याच्या पुढे इतक्या मायन्यूटली, इतक्या डिटेलमध्ये आपल्याला ह्या शीलाचं पालन करायचं. बरोबर. गृहस्थांना घरामध्ये राहत असताना इतर खूप साऱ्या गोष्टींमध्ये समजा होत असेल, बरोबर, कनेक्शन बनत असेल, पण आता अजून चांगल्यापणे, अजून चांगल्या पद्धतीने आपण थोडं डिटेलमध्ये एक एक पावलं पुढे टाकूया. एखादं शील अजून कसं स्ट्रॉंग होईल त्याच्यावरती काम करूया. आणि नक्कीच ब्रह्मचर्याचे बरेच फायदे आहेत. बरोबर. जेव्हा बुद्ध म्हणतात की बाबा ब्रह्मचर्यं पकासेती, असं नाही म्हटलं की तुम्ही धम्माला तुम्ही प्रकाशमान करता किंवा तुम्ही धम्म तुम्ही प्रकाशित करता. नाही, तुम्ही ब्रह्मचर्य प्रकाशित करतायत, कारण की त्याचीच व्हॅल्यू आहे, त्याचीच किंमत आहे. बरोबर. कारण की तो व्यक्ती तितका समत्व आहे, त्याची समाधी तेवढीच शांत असेल आणि पुढे विपස්සना असेल. बरोबर मित्रांनो. हे होतं मैथुन सुत्त, अंगुत्तर निकायाच्या सत्तक निपातामधलं हे सुत्त आहे. कसं वाटलं हे सुत्त? पहिल्यांदा ऐकलं असेल तर सांगा, ह्या सुत्तामध्ये ब्रह्मचर्यशील कसं चांगल्या प्रकारे सांगितलं आहे आणि आता आपण याला कसं चांगल्या प्रकारे स्वतःच्या लाईफमध्ये, शीलामध्ये याचा आपण अवलंबन करू शकतो, याच्यावरती काम केलं पाहिजे. मित्रांनो, या सुत्ताचा काय फायदा झाला असेल, काय इंटरेस्टिंग वाटलं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, अनुमोदन करा. मित्रांनो, इतक्या चांगल्या प्रकारे आपल्याला शीलांचं पालन करायचं आहे. अशाच प्रकारे मित्रांनो पाणातिपाताशील पण आहे, अधीनदानाशील पण आहे. बरोबर. अब्रह्मचर्य आपण पाहिलं. मुसावादा म्हणजे काय फक्त खोटं बोलणं नाही आहे, त्याच्यामध्ये 4 गोष्टी येतात, ते पण आहे. मग आता पमाद ठाणा म्हणतो, पमाद ठाणं म्हणजे काय, सिगरेट आपलं बेडी दारू नाही तर मोबाईल पण आहे. मोबाईलमध्ये तासन तास लोक लागलेत, मोबाईलशिवाय होत नाही. कोणाकोणाला चायशिवाय होत नाही, चाय नाही भेटले तर त्रास होतो. बरोबर. असं पण आहे. हे सगळे पमाद ठाण आहेत. बरोबर. हे सगळे पमाद ठाण आहेत. यातून आपण कसं बाहेर निघूया, याच्यावरती काम केलं पाहिजे. का? पुढे समर्थाचा अभ्यास करायचा, पुढे समाधीचा अभ्यास करायचा आहे. बरोबर. चला, मैथुन सुत्त मित्रांनो, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा काही लाभ झाला असेल तर. 3 तारखेला अशाच प्रकारे सुत्तांचा एक क्लास आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की जॉईन करा. मित्रांनो, या सुत्तातून काही फायदा झाला असेल, या धम्मदेशनेतून काही फायदा झाला असेल मित्रांनो, साधुकार द्या, अनुमोदन करा. या पुण्याच्या प्रतापाने, या शिलाच्या प्रतापाने, या सवर्ण धम्मदेशनेच्या प्रतापाने जे काही पुण्य आपण कमवलेलं आहे, हे पुण्य आपण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनुमोदन करूया. अनंत उपकार त्यांचे. सत्यनारायणजी गोयंका यांनी विपश्यना आणली, पटिपत्ती आणली, अनंत उपकार त्यांना हे पुण्यानुमोदन करूया. सगळ्या देवतागणांनी आमची रक्षा करावी, आमच्या पूर्वजांनी हे पुण्याचा स्वीकार करावा. असंख्य जन्मांमध्ये असंख्य असलेले आमचे पूर्वज, त्यांना आपण पुण्यानुमोदन करूया खूप चांगल्या प्रकारे. मित्रांनो, आता रविवारी अक्षय तृतीया आहेत. बरेच लोक त्यांच्या जुन्या परंपरेनुसार लोकांना, पूर्वजांना नैवेद्य वगैरे जेवण ठेवतील. मग का त्यांना फक्त वर्षातून एकदाच आठवायचं? चुकीचं आहे ना. आज त्यांच्यामुळे घरदार लाभलं, संपत्ती लाभली असेल, सोनं वगैरे लाभलं असेल, प्रॉपर्टी लाभलेली असेल, समजा एकदाच त्यांना आठवायचं असं नाही. तुम्ही त्यांना रोज पुण्यानुमोदन करू शकतात. ठीक आहे. अशा प्रकारे चला, सगळ्या देवतागणांनी आमचा पुण्याचा स्वीकार करावा. या पुण्याच्या प्रतापाने मित्रांनो, तुमचं, माझं, आपल्या सगळ्यांचं मंगल हो. तुम्हाला मला निब्बाण सुख लाभो. अरहंतांचे दर्शन हो, बुद्धांचे दर्शन हो. तुम्हाला मला निब्बाण सुख लाभो. साधू 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 साधू.